राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। वेगवेगळ्या विषयावरती या भागांमध्ये आपण सरांचं मार्गदर्शन घेतोय। आज जो विषय मी निवडलेला आहे त्या विषयाचं नाव आहे मधुमेह। खरं तर आज हा आजार मला असं वाटत नाही की कुठल्या घरात नाहीये। दुर्दैवानं याचं उत्तर हो असं म्हणायला लागतं। जवळजवळ भारतातल्या प्रत्येक घरामध्ये हा आजार जाऊन पोहोचलाय। त्याची कारणं काय आहेत, आपलं कुठं चुकतंय, आपली जीवनशैली त्याला कारणीभूत आहे का, अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं आपण आजच्या कार्यक्रमात मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तोडकर संजीवनीचे सर्वेसर्वा जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर सर। कार्यक्रमात मनापासून स्वागत। खरं तर निसर्ग आणि मानव यांचा खूप घनिष्ठ आणि जवळचा संबंध आहे। मानवाची उत्पत्तीच मुळात निसर्गातून झाली आहे आणि हे सगळं करत असताना आजारांसाठी, उपचारांसाठी म्हणजे निसर्गानं ज्या ठिकाणी जखम दिली आहे त्याच ठिकाणी त्या जखमेचे उपचार सुद्धा दिलेले आहेत। अगदी मातीसारखा उपचार सुद्धा आपली जखम कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। आपण सगळ्यांनी हे लहानपणी अनुभवलंय। आपण आपल्या जखमांवरती माती लावलीये हे सगळ्यांना माहिती आहे, पण काळाच्या ओघामध्ये हे सगळं आपण बाजूला ठेवलं आणि नवीन अत्याधुनिक आलेल्या उपचारांना स्वीकारलं। खरं तर कोणतीच उपचार पद्धती वाईट नसते, पण आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत आणि त्याचंच मार्गदर्शन आपण या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे मधुमेहासारख्या उपचारावरती, मधुमेहासारख्या आजारावरती कशा पद्धतीचे उपचार उपलब्ध आहेत हे जाणून घेण्याचा मी आजच्या कार्यक्रमात प्रयत्न करणार। सर, जसं मी आता म्हटलं की निसर्गानंच आजारही दिले असतील कदाचित आणि त्या आजारावरचे उपचार देखील निसर्गानंच दिलेत, पण आपण सगळेजण त्याच्यापासून बाजूला चाललोय। मधुमेहासारखा आजार जो आज भारतात घराघरात पोहोचलेला आजार आहे, कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये मधुमेहींचा देश म्हणून भारताची ओळख होईल की काय, अशा पद्धतीची स्थिती आज आहे। मधुमेहासारखा आजार जर टाळायचा असेल तर प्राथमिक जी सुरुवात आहे ती कुठून करायला हवी? सुरुवातीला सगळ्यांना सांगेन की हे आजार म्हणजे नेमके काय असतात, मधुमेह वगैरे हे नेमकं काय आहे। आपल्याला काय शुगर चेक केली आणि 250 दिसली आणि मग आपण घाबरलो आणि मला मधुमेह झाला, मला शुगर झाली, मला असं झालं तसं झालं जे आपण म्हणतो। बघा, माझ्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटतील असं नाही, पण काही गोष्टी पटवून घेतल्या तर नक्की तुम्ही आजारांपासून लांब राहाल हे मात्र नक्कीच आहे आणि पटवून घ्याव्या लागतील, कारण हे सगळं ना बऱ्यापैकी मानसिकतेवरती जातं। आज कुणीही ध्यानधारणा साधना कोण करत नाही। स्वास्थ्य टिकवण्यासाठी रिलॅक्सेशनची गरज आहे, स्वास्थ्य टिकवण्यासाठी ध्यानधारणेची गरज आहे। आपण काहीही बघत नाही, यातलं काही बघत नाही। फक्त आज पैशाच्या मागे पळायला लागलोय, सगळे पळतोय, पण कुठंपर्यंत पळायचं, किती कमवायचं, आपल्यासाठी किती कमवायला पाहिजे, आपण आपला विचार सोडून परत मुलांचा विचार सोडून परत आणि पुढे नातवंडांच्या पर्यंत आपण जर कमवून ठेवायचं असेल तर मग बाकीचे ते काय अपंग जन्माला घालायचे आहेत का आपल्याला, हा विचार केला पाहिजे। हे मधुमेह म्हणजे मला जे मधुमेही लोक आहेत त्यांना खरंच एक कळकळीची विनंती आणि एक विचार नाही की तुमच्याकडं मधुमेहाची काय लक्षणं आहेत, तुम्हाला काय लक्षणं माहिती आहेत ते जरा सांगा आणि मग त्याच्यावरती तुम्ही तुमच्यात स्वतः ते आहेत का बघा आणि मग तुम्ही विचार करा की आपल्याला झालंय की नाही।
फक्त रिपोर्टवरती बघून नका हे करू. हे मधुमेह म्हणजे काय हो? उष्णता एका स्टेजला जाते त्याला शुगर किंवा मधुमेह असं आपण म्हणतो. मधुमेह म्हणजे काय, रक्त गोड होत नाही, अंग गोड होत नाही. आमच्या लहानपणी तरी ना, म्हणजे आमच्या शाळेमध्ये काही मुलं अशी होती ना ज्यांना जखम झाली की लवकर बरीच व्हायची नाही, आणि त्यावेळेस म्हणायचे नाही नाही त्याचं अंग गोड आहे, पण त्याला इन्शुलिन सुरू नव्हतं, त्याला शुगरची औषधं किंवा त्याला मधुमेहाची कोणती औषधं सुरू नव्हती. थोड्या दिवसानंतर खेळण्यात, पळण्यात, पडण्यात, ह्यात त्यात नंतर 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 त्याचं ते बरं होऊन जायचं, पण ती कधीही बळवली नाही. आज मधुमेहाच्या लोकांना पहिली भीती वाटते की मला गँग्रीन झालं तर काय करायचं, माझी जखम लवकर नाही बरी झाली तर काय करायचं. अहो त्याच्यावरती निसर्गानं खरंच जिसने दर्द दिया है उसने दवा भी दी है, ज्यानं त्रास दिलाय त्यानं त्याच्यावरती मार्ग पण दिलेला आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. तर आपण काय करतो की कॉन्फिडन्स लूज करून बसतो या गोष्टीतनी. आत्मविश्वास कुठल्याही पद्धतीचा गमावू नका तुम्ही, कारण आत्मविश्वास असेल तर मधुमेह काय, कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा आपण मात करू शकतो. फक्त आणि फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाची, स्वतःवरती भरोसा ठेवण्याची, आणि हे निसर्ग उपचार आणि घरगुती उपचार आणि आयुर्वेदाकडे आपलं ध्यान देण्याची. नैसर्गिक जीवन जगलो पाहिजे आपण, तर आणि तरच आपण मधुमेहापासून लांब राहू शकतो. मधुमेहाची लक्षणच जर तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही 1994, 95, 96 ह्या वेळची 8वी, 9वी, 10वीतली पुस्तकं काढा, त्यात मधुमेह आणि त्याची लक्षणं देतात. त्यातली तुमच्यात काय लक्षणं आहेत हे तुम्ही बघा, असतील तर तुम्ही आपण मान्य करू शकतो. पण एकदा चक्कर आली म्हणजे तुम्हाला लगेच मधुमेह झाला का? एकदा तुम्हाला वजन, बऱ्याच लोकांचं असं की माझं वजनच कमी व्हायला लागलंय, मग काही लोकांचं वाढतं कसं मधुमेह, जास्त जाड झालं की मग शुगर का होते? वजन कमी व्हायला पाहिजे ना. शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर चॉकलेट खायला देतात, गोड खायला देतात, साखर खायला देतात, त्याची चक्कर निघून जाते, मग तेव्हा बरं त्यांना शुगर चालते, साखर चालते. ह्या प्रत्येक गोष्टीची सत्यता आपण बघायला पाहिजे. रिपोर्ट चुकीचे नसतात. तुमच्या शरीरात काय घटक किती आहेत हे त्या रिपोर्टमध्ये परफेक्ट आलेलं असतं, पण हाताची 5 बोटं सारखी नाहीत. प्रत्येकाच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार त्याचे घटक असतात, आणि हे समजतं ते फक्त नाडी परीक्षणावरून. आणि तोडकर संजीवनीमध्ये नाडी परीक्षण केलं जातं, जे एकही रुपया आम्ही याचा घेत. कुठेही तुम्ही गेलात तर 3,500 रुपये नाडी परीक्षणाला घेतात. आमच्या इथं आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून देतो. अगदी तुम्हाला रिपोर्ट्स पाहिजे असेल तर मशीनवर सुद्धा नाडी परीक्षण होतं. नाडी परीक्षणचं मशीन निघालेलं आहे, त्याच्यावरती सुद्धा. मग कारण काय झालं की लोकांचा विश्वास नाही, असं हाताने पकडून सांगितल्यानंतर नाही नाही तसं कसं अंदाजे सांगत असतील असं वाटते. लोकांचा मशीनवर विश्वास चाललेला आहे. मशीन जे सांगेल ते खरं मानायला लागल्यात. माणूस माणसावर विश्वास ठेवायचा बंद झालेला आहे. खरं सांगायचं तर तुम्ही माणसानं माणसावर विश्वास ठेवायला पाहिजे. नाही भरोसा ना, तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा आम्ही फ्रीमध्ये करून देतो. लोकांचा मशीनवरती विश्वास आहे, मशीन सांगेल तुमच्या शरीरात कोणते घटक किती आहेत, काय आहेत, आणि हे तोडकर संजीवनीमध्ये होतं. तशा पद्धतीचे डिव्हाइस, तशा पद्धतीची मशिनरी निघालेली आहे, त्या मशिनरीवरती आम्ही नाडी परीक्षण करतो. हाताने नाडी परीक्षण केलेलं सगळ्यात बेस्ट ऑप्शन माझ्याकडं. आपल्या कोल्हापूरपासून, म्हणजे माझी सुरुवात कोल्हापूरपासून झाली. कोल्हापूरपासून मी भारत देशातले विविध क्षेत्रात, म्हणजे विविध राज्यातले नाडी परीक्षण तज्ज्ञ आमच्या तोडकर संजीवनीमध्ये आणलेले आहेत, जेणेकरून, आणि तेही 1 रुपया ते न घेता, त्यांचा पगार तोडकर संजीवनी भागवते, पण तुमच्याकडून मात्र 1ही रुपया घेतला जात नाही. इतकं आम्ही तुम्हाला जीव तोडून सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि नाडी परीक्षण करतो. फक्त कळकळीची विनंती आहे की नाडी परीक्षण करणारे डॉक्टर्स आहेत, अगदी राजस्थान पासून मी डॉक्टर्स आणलेले आहेत इथं तोडकर संजीवनीमध्ये काम करायला. राजस्थान पासूनचे डॉक्टर आहेत जे तुम्हाला नाडी परीक्षणवरती तुमच्या शरीरात काय घटक किती आहेत, कसे आहेत, आणि त्याच्यानुसार तुमचं शरीर योग्य आहे की अयोग्य आहे. शरीराला जेव्हा त्रास होईल, जेव्हा शरीर तुमचं थकायला लागेल, बंद पडायला लागेल, तिथून पुढे आम्ही तुम्हाला ओके करून देऊ शकतो, कारण आम्हाला निसर्गावरती खूप भरोसा आहे. आणि मी म्हणण्यापेक्षा आणि तोडकर संजीवनी म्हणण्यापेक्षा निसर्ग तुम्हाला बरा करून देऊ शकतो. तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही. हे मधुमेहाचं वादळ डोक्यातून काढा, कारण खरंच जागतिक राजधानी म्हणून भारत देशाचं नाव पुढे यायला लागलंय ह्या मधुमेहाच्या बाबतीत. आणि मधुमेह भारतातल्याच लोकांना जास्त का व्हायला लागलाय, कारण खरंच सांगतो, जास्त विश्वास आपण, कसं होतंय की आपल्याला मर्सिडीज गाडी घ्यायची असेल तर रस्त्याने निघाले की आपण मर्सिडीजकडेच बघतो. बघा, इतर हजारो प्रकारच्या गाड्या जातात, त्यांच्याकडे लक्ष नाही देणार तुम्ही, पण तो मर्सिडीज असं आपण जे बघत बसतो ना, तसं तुमचं लक्ष सगळं मधुमेहाकडे आहे. तुम्ही सारखं मधुमेह हे बघत बसता. 100% मर्सिडीजची अपेक्षा ठेवली, रोज बघायला लागलं तर तुमच्या दारात मर्सिडीज उभारणार. तसं रोज जर तुम्ही अपेक्षा ठेवलीत, मधुमेह बघत बसलात, रोज तुमच्या दारात मधुमेह, तुमच्या घरात, तुमच्या शरीरात, तुमच्या पूर्ण बॉडीला मधुमेह ग्रासला जातो. आणि मेंदू हा शरीराचा मालक आहे. मेंदूत मधुमेहाचा विचार आला की तो शरीरात ऑटोमॅटिक येतो, कारण मेंदू हे शरीराला ज्या पद्धतीने ऑर्डर देतो त्या पद्धतीनं शरीर तयार होतं. आणि त्यामुळं खरंच विनंती आहे की कुठल्याही पद्धतीनं, कुठल्याही प्रकारे विचार करून राहावा. हो का,
कसं असतंय की जास्त विचार केला म्हणजे आपण खूप मोठं होतो असंही नाही, आणि विचार नाही केला म्हणजे मोठं होतो असंही नाही. योग्य विचार केल्यानंतर माणूस नक्कीच मोठा होतो. त्या पद्धतीने योग्य विचार केला की नक्की आपण आजारातून बाहेर पडू शकतो. आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. तोडकर संजीवनीची मोठी टीम तुमच्या सोबत आहे. मग तुम्ही कशाला घाबरता कुठल्या गोष्टीला? काही घाबरू नका. मधुमेह असो किंवा अन्य कुठला आजार असो, याला घरगुती उपाय भरपूर आहेत आणि घरगुती उपायांमधून सुद्धा आपण बरं होऊ शकतो. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे घरगुती उपायांपेक्षा तुमचा भरोसा, तुमचा विश्वास आणि तुमचं जे काय आम्ही घरगुती उपाय सांगितले ते करण्याची तुमच्या श्रद्धेनं तयारी असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. तर आपण मधुमेह काय किती काय हो का, इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेलेत आजार, आणि आम्हाला वेगळं काय झालं? आपण चांगलं खाऊन आपल्याला आजार व्हायला लागलेले आहेत. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, आणि त्यासाठी हिंमत गरजेची आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हिंमत ठेवा आणि तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन. खरं तर जे सर सांगतायत विश्वास ठेवा, किंवा जे सर नेहमी सातत्यानं त्यांच्या व्याख्यानांमधून पण सांगत असतात की आपण या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे. विचार आपले खूप महत्वाचे असतात, कारण त्या विचारातूनच माणूस घडत असतो किंवा ते आपले भविष्य सुद्धा घडवत असतात. आणि ही विचारांची जी सकारात्मकता आहे ती सकारात्मकता आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे, जी आपल्याला कोणत्याही आजारातून कोणत्याही स्थितीतून बाहेर काढण्यासाठी ऊर्जा देते, ताकद देते. खरं तर अशाच पद्धतीचे काही प्रश्न, काही शंका मनामध्ये आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तोडकर संजीवनी. विश्रांतीनंतर तोडकर संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत जगविख्यात विख्याते स्वागत तोडकर. सर, जसं आता तुम्ही म्हटलं साखरेविषयी, खरं तर अनेकदा अनेक ठिकाणी अनेक चर्चांमधून हे मी बघितलेलं आहे, साखरच बंद करून टाक. म्हणजे काही जण मधुमेह झालाय म्हणून, आणि काही जण समोरच्याला मधुमेह झालाय आता आपल्यालाही होईल या भीतीने ती साखर जी आहे ती पूर्णपणे काढूनच टाकली जाते जेवणातून. ज्या ज्या गोष्टींमध्ये साखर वापरली जाते ते सगळं आयुष्यातून बाजूला करून टाकलं जातं. हे कितपत योग्य? गोड गरज आहे शरीराला. त्याशिवाय पूर्वीच्या लोकांनी कसं आहे की पंचपक्वान हे आणले ना, देवाला सुद्धा नैवेद्य गोडाचा दाखवतात. म्हणजे कसं असते, प्रत्येक गोष्ट बघा, जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो किंवा देवाला जे आता तुळशीच्या पानं टाकून मग त्यांना आंघोळ घालतो त्या पाण्यानं, असं बरंच काय काय असतं. त्यातला एक प्रकार म्हटलं तर आपल्याला गोडाचा नैवेद्य आपण आपल्या देवाला दाखवतो. पुरणपोळी असेल किंवा काय असेल, नसेल तर आता हल्ली साखर पण नैवेद्याला वापरतात, करतात. म्हणजे आपल्या शरीराला खूप गरज आहे गोडाची. गोड जे लोक कमी करतात ना, ह्यांना कंपवात जास्त व्हायला लागतो, ह्यांना चक्कर यायला लागते, यांचं वजन कमी व्हायला लागतं. ऍक्च्युली कसं असतं, वजन कमी होण्यासाठी बरेच लोक शुगर म्हणजे साखर खात नाहीत किंवा मधुमेह झाल्यानंतर. मधुमेहात असं नसतंय की साखर खाऊच नाही. कसं असते, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये, हे खाऊ नये ते खाऊ नये, सगळं खाल्लं पाहिजे, फक्त व्यायाम केला पाहिजे. मधुमेहाच्या लोकांना व्यायामाला पर्याय नाही. मधुमेह होतो कशामुळं की व्यायामाचा अभाव. पूर्वी कुठं होता, किती लोकांना मधुमेह होता, आणि होता तरी पण ते औषध न घेता 100 वर्ष जगत होती. पूर्वी तपासणी पण करत. आता घरातच ते सुई आणि ते आणतात, स्वतःच चेक करत बसतात. 250 शुगर, 260, 270, स्वतःच म्हणतात, स्वतःच प्रेशर घेत बसतात, आणि यातून भय वाढत जातं. बाकीचं काय नाही. आणि भय जसं वाढत जाईल तसे आजार वाढत जातात. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात. अशी परिस्थिती आपली रोज दिवसेंदिवस व्हायला लागते, आणि आपण घाबरून 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 आपण रोज दिवसमान आपले कमी करायला लागतो. खंगून मरतो, लिटरली यातनेनं मरतो. एक दिवस मरायचंच आहे. गोड खाल्लं पाहिजे, मधुमेह असू दे आणि काही असू दे, पण तो अगदी कमी लिमिटमध्ये. आणि ते खाल्लं तर व्यायाम करायला पाहिजे. तुम्हाला सगळं खायचं आहे ना, खावा, पण लिमिटमध्ये खावा. पण त्याला महत्वाचा आहे तो व्यायाम. व्यायाम खूप गरजेचा आहे. आणि मधुमेह असा काही जीव घेणा आजार नाही आहे हो, खरंच नाही आहे. आपल्याला फक्त भीती वाटते की मधुमेहामध्ये पाय कापला जातो, हात कापला जातो. आज इतके लोक आहेत मधुमेहाचे, किती लोकांचे हात पाय कापलेले आहेत, किती लोकांना गँग्रीन झालेलं आहे. बऱ्याच मधुमेहाचे आता माझ्याकडे जे येतात त्याच्यातले मी तुम्हाला सांगतो, जखम होते पण लगेच बरी होते. मग त्यांना मधुमेह आहे म्हणायचं का? जखम होऊन सुद्धा बरी होत असेल तर कसं म्हणायचं? बरीच लोक म्हणतात नाही नाही मी काही पत्ते पाणी पळत नाही बघा, काय व्हायचं ते होऊ दे म्हणतात. ती लोक उलट नेहमी स्टेबल असतात. 250 तर 250 शुगर, गोड खाल्लं तरी नाही खाल्लं तरी तशीच असते. अशी खूप उदाहरणं माझ्याकडे येतात. आणि जर समजा तुम्ही टोमॅटो, जर हातापायांची धग होणे, हे काय मधुमेहाचं लक्षण दिसत नाही बरं का.
हे खरं सांगायचं उष्णतेमुळे होतं, हीट वाढल्यामुळं. टोमॅटो कट करायचा, त्यातल्या बिया काढायच्या आणि तव्यावरती उलटा ठेवून तो टोमॅटो गरम करायचा. हा टोमॅटो जर तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी खाल्ला तर तुम्हाला 3-4 दिवसापासून हातपायांची धग होणं पूर्ण बंद होऊन जाते. करून बघा, 21 दिवस करायचं, परत वर्षभर मागे वळून बघायचं नाही. 21 दिवस केलात की वर्षभर तुम्हाला हातापायांची धग होणार नाही. त्याच्यानंतर परत 21 दिवस करायचं. अशा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला सातत्यानं कराव्या लागतात. काही गोष्टींच्यात सातत्य ठेवावं लागतं. मधुमेहाच्या लोकांनी 3 किलोमीटर चालणं हे अपर्यायी आहे, त्याला पर्याय नाही. आणि स्वतःच चालायला लागतं, स्वतः जे करतात. बरीच लोक म्हणतात नाही मी फिरायला जातो, खरं नाही होते काय, शुगर कंट्रोलच येत नाही. तुम्ही गप्पा मारत जाता, तुम्ही ज्या गोष्टीसाठी जाता ती गोष्ट करत नाही. तुम्ही गप्पा मारत मित्रांच्या सोबत कोण भेटलं तर काठी फिरवत जाणारे लोक, इकडे तिकडे बघत जाणारे लोक, हे काय उपचार म्हणून जायत नाही. तुम्हाला फिरायला जायचं ना, स्वतःवरती मधुमेहावरती उपचार करा. मधुमेहापासून लांब राहण्यासाठी स्वतः उपचार करतोय हे म्हणून तुम्ही जर फिरायला गेलात तर मानसिकता झाली 100% तुमच्या मानसिकतेतून स्ट्रॉंग. तुम्हाला जर वेव झाले तर मधुमेह लगेच गायब करून टाकाल तुम्ही. आणि माझ्याकडे असे खूप लोक आहेत माझ्याकडे. आत्ता जरी म्हटलं तर मी असे तुम्हाला 1000-2000 लोकांचे नंबर देऊ शकतो की जेणेकरून ज्यांचे मधुमेहाचे त्यांनी त्याच्यावरती कंट्रोल केलेला आहे. औषधं न घेता सुद्धा, थोडं थोडं सगळ्या प्रकारचं अन्न घेऊन सुद्धा, पंचपक्वानं खाऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये त्यांनी ठेवलेले आहे, फक्त व्यायामाच्या जोरावरती आणि घरगुती उपायांच्या जोरावरती. सर, उपचार करत असताना तुम्ही नेहमी आयुर्वेदाची मदत घेता, निसर्गोपचारांची मदत घेता. मधुमेहासारखा जो आजार आहे, ज्याचं प्रमाण आज एवढं आहे भारतामध्ये, तर आयुर्वेदाची मदत घ्यायची म्हटलं, निसर्गोपचारांची मदत घ्यायची म्हटली तर ती कशा पद्धतीने घेता येते मधुमेहासाठी? भरपूर घेऊ शकतो. आज कसं आहे की खरं सांगायचं तर मधुमेह म्हटलं तर हे आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत याच्यावरती. बरं. आयुर्वेदिक आता माझ्याकडे सुद्धा मधु अंतक म्हणून आहे. विविध म्हणजे कारला आहे, कडुलिंब आहे, अशा काही वनस्पती आहेत की ज्याच्यातून काही वनस्पती गोडही आहेत, त्या खाल्ल्यानंतर सुद्धा कमी होते. आता माझ्याकडे परवा एक जण आले होते, त्यांनी सांगितले की जेवण झाल्यानंतर गुळाचा खडा खाल्ल्यानंतर माझी शुगर नॉर्मल राहते. अरे बापरे. हां. आणि हे होतं सर. ऑर्गॅनिक गुळ त्यांनी नेला होता. तो ऑर्गॅनिक गुळ थोडा थोडा खाल्ल्यानंतर जेवण झालं ना की 10 मिनिटांनी ती गुळाचा खडा खायचे, शुगर नॉर्मल. तिथून पुढे तिने हळूहळू मेडिसिन बंद केले. काही लोकांची मानसिकता सुद्धा असू शकते, असं सुद्धा असू शकते. म्हणून मानसिकता स्ट्रॉंग करा. तुम्ही बघा तुमचं मधुमेहातून, आणि अशा खूप साऱ्या आहेत. मधुअंतक मन तोडकर संजीवनीचं आहे, जे आपण घेतल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला मधुमेह कंट्रोलमध्ये आणू शकतो आपण, किंवा आपण बऱ्यापैकी व्यायामातून आणू शकतो. खरं सांगायचं तर मधुमेहासाठी औषध न घेता व्यायामच जास्त महत्वाचा आहे. हे कारल्याचा रस वगैरे हे लोक म्हणतात किती घ्यायचा, कसं प्रमाण घ्यायचं, म्हणून आम्ही ते मधुअंतक काढलेलं आहे. नाहीतर मधुअंतक काढायला आम्हाला खरं सांगायचं तर तुम्हाला घरगुती उपाय सांगायचे ते करत राहा. आणि अगदीच काय वाटलं तर तोडकर संजीवनीला तुम्ही कॉल सेंटरला कॉल करू शकता. त्या फोनवरती फोन करा. तुम्ही मोबाईल नंबर आहेत, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आहेत, त्याच्यावरती व्हॉट्सअप करू शकता, तुमच्या शंका विचारू शकता. तुमचं नाव सुद्धा आम्हाला देऊ नका. तुमचं नाव न सांगता तुम्ही उपचार विचारा, तरी तुम्हाला होऊन जाईल. आणि मधुमेह होण्यासाठी हल्ली ना खरं सांगायचं तर लहान लहान मुलांना सुद्धा टाईप 1 शुगर, म्हणजे मला समजलंच नाही काय झालं कुणास ठाऊक. खरं काय हल्ली बघा, तो जरा खायचं कमी आला म्हणून चेक केलं तर शुगर निघाली, असं म्हणून माझ्याकडे जे पालक येतात, मुलांचे पालक, तर खरं सांगायचं तर ह्यांना शुगरचे डोस चालू करायला पाहिजे असं मला वाटतं कधी कधी. कारण आमच्या शाळेमध्ये लहान असताना चक्कर येऊन पडलं ना तर आमचे मास्तर म्हणायचे की अरे इकडे त्याला ने उचलून ने म्हणायचं. आम्ही न्यायचं, त्याला बसवायचं. चक्कर आली तरी आम्हाला दवाखाना माहित नव्हतं, साधी गोळी द्यायची नाही आमचं मास्तर, आम्हाला काहीच द्यायचं नाही. पाणी पाजायचं, नंतर 10 मिनिटांनी त्याच्या डोक्यावर पाणी थापायचं, तो आपला ओके व्हायचा, परत दिवसभर शाळा चालू. असं व्हायचं. महिन्यातून किमान एक मुली तरी 4-4 वेळा महिन्यातून चक्कर येऊन पडायच्या. पण ते घरी माहितीही नसायचं, कॉमन समजलं जायचं. आता इतकुसं काय झालं की लगेच दवाखाना, लगेच 100 प्रकारच्या तपासण्या, आणि त्या तपासणीतून काही ना काहीतरी आपल्याला उद्भवतं, निघतंच. कारण तपासणी करायला जाताना सुद्धा अशी मानसिकता होते की बरीच लोक, आता माझ्याकडे एक काका यायचे आणि छान होते एकदम, काय असा प्रॉब्लेम नव्हता त्यांना. आणि एकदा काय झालं, त्यांचा मुलगा कुठेतरी अमेरिकेला कुठेतरी होता, आणि इथं आल्यानंतर नाही फुल बॉडी चेकअप करायचे. ते म्हणले काय नाही, मला चेकअप करायला नेल्यानंतर ते मशीन बघितल्यानंतर त्यांना तिथं, म्हणजे मशीनमध्ये घातलंही नाही, त्यांना नेलंही नाही. तिथं मशीन बघितल्यानंतर त्यांना भीती वाटायला लागली आणि ते थरथर कापायला लागले, आणि बाहेर येईपर्यंत अटॅक आला त्यांना, गेले जाग्यावरती. म्हणजे आमच्या इकडं पंचगंगा नदीच्या इथंच राहतात ते, तर तेही तशा पद्धतीनेच गेले. अहो असं अवघड आहे हो खरं सांगायचं. खरं सांगा, कुठल्याही मशिनरीला घाबरू नका.
कुठल्याही तपासणीला घाबरू नका. तपासणी करा, पण ती फक्त डोक्यात ठेवू नका, कारण तुमच्या शरीरात काय घटक किती आहेत हे बघायचा अधिकार तुम्हाला आहे. पण शुगर 250 दिसली आणि लक्षणं काही नसली तरी तुम्ही ते मान्य नाही करायचं. तसं काय कुठल्याही हे करू नका. आणि यातून जर मानसिकता बदलायची असेल, माझ्याकडून काही घ्या, अगर नाही घ्या, पण धाडस मात्र नक्की घ्या. मी डेअरिंग देतोय बघा. घाबरवणारी लोक खूप आहेत आज. भीती दाखवायचं, सांगायचं हे नाही ते नाही ते, कुठं नाही कुठं प्रत्येकाच्या शरीरात काही ना काहीतरी कमी असतं, काही ना काहीतरी जास्त असतं. कुणीही म्हणजे अगदी महाभारताच्या काळापासून जरी बघितलं, अर्जुन सुद्धा म्हणजे परिपूर्ण नव्हता. कुणी नाही, सर्व गुण संपन्न असा कुणी ह्या पृथ्वीवरती मी सुद्धा नाही आहे. माझ्याही शरीरात काही ना काहीतरी कमी असेल, काही ना काहीतरी जास्त असेल, पण अज्ञानातच सुख आहे. शरीर चाललंय, मेंदू चाललाय, सगळं काम व्यवस्थित होतंय. आपल्याला सगळं म्हणजे शरीराची जी कार्य आहेत ती होतात, प्रातर्विधी होतो, बाकी सगळं होतं, सगळ्या गोष्टी होतात. मग आणि काय आपल्याला पाहिजे? डेव्हलप करून काय करायचंय शरीरात? करायचंय डेव्हलप तर तुम्ही व्यायामातून करा, शरीर डेव्हलप करा, तर तुमचं आयुष्य वाढू शकतंय. आपण डेव्हलपमेंटच्या ज्या बिल्डिंगा बांधालोय त्यात आपलं आयुष्याची बिल्डिंग मात्र आपण कमकुवत करालोय, कमजोर करालोय. तर आयुष्याच्या बिल्डिंगचा पाया मजबूत करा, मजबूत अगदी धाडस ठेवा, आणि तुमच्यासोबत नेहमी तोडकर संजीवनी राहील. ह्याच्यात तुम्ही तीळ मात्र शंका बाळगू नका. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत तुम्ही कधी फोन करू शकता तोडकर संजीवनीमध्ये. तुम्हाला नंबर दिसतच असतील. आणि त्याहीपेक्षा तुम्हाला जर समजा ते टायमिंग सोडून जर दुसरं काय असेल तर व्हॉट्सअप करा. मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरवरती फोन करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. दुनियेत जे काय मिळतंय त्याच्यापेक्षाही पुढचं आणण्याचा आम्ही प्रयत्न तुमच्यासाठी करू. जंगलातून कशातून काय बऱ्याच गोष्टींचा अनुभव येतो. बऱ्याच वनस्पती सुद्धा आपल्या ह्या आजूबाजूला आडोसपडोसमध्ये मिळतात. ह्या सुद्धा खूप औषधी आहेत, खूप गुणकारी आहेत. याचा उपयोग कशा पद्धतीनं कसा करावा आणि कोणाला किती करावं, लहान मुलांनी किती घ्यावं, मोठ्यांनी किती घ्यावं आणि वयोवृद्धांनी किती घ्यावं, हे सगळं आपल्याला आपल्या जुन्या पुस्तकांच्या मध्ये लिहिलेलं आहे. ज्या लोकांना झोप येत नाही त्या लोकांनाच पुढे जाऊन मधुमेहाचा जास्त त्रास होतो. पण झोप येण्यासाठी साधा सोपा मार्ग सांगतो की पुस्तक वाचा. बघा, कुठलं तर पुस्तक उघडलं ना, उघडल्याबरोबरच तुम्हाला जांभई येईल आणि 10 मिनिटांमध्ये तुम्ही झोपून जाता. तसं मोबाईलचं नाही. मोबाईलमध्ये तुम्ही झोप येत नाही म्हणून सुरुवात करता, पण ते झोप पूर्ण उडवून टाकतं. झोप आली, माणसं जांभई आली तरी ते पुढे बघतच राहतात. कधी कधी 2 आणि 3 वाजवतात झोपायला आणि म्हणतात झोप पूर्ण झाली नाही. आणि अशा लोकांची उष्णता वाढल्यानंतर उष्णतेमुळं हे आपली शुगर हाय लेवल दाखवते. उष्णता ऍक्च्युली ती हाय लेवलला गेलेली असते. नक्कीच खूप छान अशी आजची ही चर्चा. यातलं आत्ताच्या सरांनी म्हटलेलं एक वाक्य होतं की आयुष्याची इमारत मजबूत करा. हे वाक्य आपल्याला खूप काही शिकवून जातं, खूप काही देऊन जातं. तोडकर संजीवनीचं यश जे आहे, ज्या वेळेला मी अशा पद्धतीच्या गप्पा सरांबरोबर मारतो त्यावेळेला मला एक महत्वाची गोष्ट वाटते की इथे उपचारांवर भर देण्यापेक्षा विचारांवर भर दिला जातो. त्याच्यावरती चर्चा होते. काय करावं, काय करू नये याबाबत सखोल ज्ञान मिळतं. आणि मला असं वाटतं की ही सगळी महत्वाची भूमिका आहे आजारांच्या बाबतीमधली, विकारांच्या बाबतीमधली. आणि यावरती जर आपण फोकस केला, या सकारात्मकतेवरती जर आपण फोकस केला, तर मला असं वाटतं कुठल्याही आजारातून बाहेर पडणं हे कठीण नाही. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि नेहमीप्रमाणे आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा सगळेजण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.